नमस्कार. आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी आपल्याला हाय प्रोटीन असा नाश्ता दाखवणार आहे. तर इथे मी नाश्ता बनवला आहे. मस्त लागतो खायला आणि गरम गरम तर खूपच टेस्टी लागतो आणि सगळेच आवडीने खातील इतका टेस्टी आहे हा आपला नाश्ता आणि तो सुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर आता आपला हा नाश्ता कसा बनवायचा ते बघूयात. तर त्यासाठी इथे मी केळी घेतलेली आहेत. तर आपण 2 केळ्यांचाच नाश्ता बनवणार आहोत. तर आता बाकीची तयारी करूयात. त्यासाठी इथे मी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे पीठ घेतल्यानंतर आपली केळी जी आहेत त्याची साल काढून घेऊयात. तर केळी घेताना तुमच्याकडे जास्त पिकलेली वगैरे केळी असतील त्याचासुद्धा तुम्ही नाश्ता करू शकता ह्या पद्धतीने, तो सुद्धा खूप छान लागतो. तर आता केळी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत. तर मॅश करेपर्यंत वेळ जातो म्हणून काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व केळी घ्यायची, मिक्सरला एकदा फिरवून घ्यायची आणि इथे बाउलमध्ये काढून, म्हणजे त्याच्या गुठळ्यासुद्धा राहत नाहीत, पटकन मॅश होतं ते. तर इथे मी त्याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेतले, बाउलमध्ये काढून घेतले आणि इथे अर्धी वाटी होईल इतकं दूध घेतलेलं आहे. तुम्ही पूर्ण जे बॅटर आहे ते दुधामध्ये भिजवलं तरीसुद्धा चालेल, आपल्यावरती आहे. तर इथे मी फक्त अर्धी वाटी इतकंच दूध घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर घ्यायची आहे. तर मी इथे वेलची पावडर घालून घेतले. त्यानंतर इथे मी गूळ घेतलेला आहे. गूळ आता आपल्याला जसं गोड पाहिजे ना त्याप्रमाणे घ्यायचं आहे, कारण आपण 2 केळी घेतलेले आहेत. तर अंदाजानेच गूळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून. सकाळची घाई वगैरे असेल अशा वेळी काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 केळी घ्यायची, ती थोडीशी फिरवून घेतली की त्याच्यामध्ये आपलं गूळ, पीठ वगैरे, पाणी वगैरे घालायचं आणि फिरवून घ्यायचं, पटकन बॅटर तयार होतं. तर हे बघा इथे मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे, अजिबात कुठेही गुठळी नाही आहे. त्यानंतर इथे मी तूप घेतलेलं आहे, तूप मी वितळवून घेतलं. तूप घातल्यानंतर चांगलं पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे इनो, सोडा वगैरे काहीही वापरायची गरज नाही, चांगलं फेटून घ्यायचं. खूप छान बनतो हा आपला नाश्ता आणि सगळेच आवडीने खातील, इतका टेस्टी आहे. तर आता इथे बॅटर आपलं तयार आहे. तर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे. आता आपण तूप घालून घेऊयात त्याच्यावरती आणि व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊयात, म्हणजे चिकटला जाणार नाही. आणि इथे व्यवस्थित असं चमच्याने पसरवून घेऊयात थोडं थोडं, जसे आपल्याला पाहिजे. जर छोट्या साईजमध्ये पाहिजे तर एका वेळी तुम्ही असे मध्ये छोटा, बाजूने 4-5 घालू शकता. जर चमच्याने जमत नसतील तर हाताने घातलं तरीसुद्धा चालेल. तर इथे आपण आता त्याला मस्त असं शेकवून घेऊयात दोन्ही बाजूने खरपूस असं. वरून थोडंसं तेल घालून घेतलं आहे. तर आता याची बाजू थोडी शेकलेली आहे खालची. तर आपण आता त्याला पलटी करून घेऊयात आणि शेकवून घेऊयात. हेल्दी आहे हा आपला नाश्ता, खूप लहान मुलांनासुद्धा आपण देऊ शकतो, मुलंसुद्धा फार आवडीने खातात. तर मीडियम गॅसवरती आपल्याला चांगलं असं दोन्ही बाजूने त्यांना खरपूस शेकवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला एका वेळी 4-5 घालायचे असतील तर तसेसुद्धा तुम्ही छोटे छोटे करून घालू शकता. तर इथे बघा आपण मस्त असं त्याला दोन्ही बाजूने चांगलं शेकवून घेऊयात. तर तुम्ही अशा पद्धतीने हा झटपट असा हाय प्रोटीनचा नाश्ता करून बघा, सगळ्यांनाच आवडेल, इतका टेस्टी बनतो आपला हा नाश्ता आणि सगळेच आवडीने खाते. म्हणजे मुलांना टिफिनमध्ये सुद्धा आपण हा देऊ शकतो किंवा आपल्याला हवं असेल तर आपणसुद्धा टिफिनमध्येही नेऊ शकतो. चांगले मऊसूत असे राहतात. तर दोन्ही बाजूने मस्तपैकी मीडियम गॅसवर खरपूस शेकवून घेतलेला आहे. तर इथे बघा आपला मस्त असा केळ्याचा पॅनकेक तयार आहे. आपण काढून घेऊयात. अशाच पद्धतीने सेम मी तुम्हाला दुसरासुद्धा पॅनकेक एक घालून दाखवते. थोडंसं तूप घालून पसरवून घ्यायचं आणि चमच्याने घालून घ्यायचं. जर आपल्या चमच्याने नाही जमत असेल तर हाताने सुद्धा करू शकतो. तर इथे मी चमच्याने घालून घेतलं आहे. नंतर इथे थोडंसं त्याला हाताने व्यवस्थित पसरवून घेते, चांगला शेप देते गोल असा. तर अशा पद्धतीने आपल्याला हाताने अलगद पसरवून घ्यायचं आहे आणि पसरवल्यानंतर पुन्हा वरून थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि छान असं दोन्ही बाजूनी त्याला आपल्याला खरपूस शेकवून घ्यायचं आहे. तर इथे बघा ही बाजूसुद्धा त्याची शेकलेली आहे खालची. तर आपण पलटी करून घेऊयात आणि वरून थोडंसं तूप घालून घेऊयात. मस्त अशाच पद्धतीने आपले सगळे जे पॅनकेक आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. कधी आपल्याला रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, तर अशावेळी आपण झटपट असे हे केळ्याचे पॅनकेक बनवून देऊ शकतो. किंवा मुलांना रोज नाश्त्याला काय द्यावं हा आपल्याला प्रश्न पडतो. तर तुम्ही ह्या पद्धतीने मुलांना हे केळ्याचे पॅनकेक देऊन बघा, मुलं फार आवडीने खातात. मुलांना तुम्ही हे मधासोबतसुद्धा खायला देऊ शकता, मुलं फार आवडीने खातात.
तर इथे बघा हा पॅनकेकसुद्धा आपला मस्तपैकी असा खरपूस चांगला शेकलेला आहे, मस्त असा फुगलेला सुद्धा आहे आणि गरम गरम तर खूपच टेस्टी लागतो आपला हा नाश्ता. तर अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा आपले जे पॅनकेक आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत. तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेत. तर तुम्हाला मी इथे हे एक दाखवते शिकवलेलं. तर इथे बघा मस्त असा पॅनकेक आपला तयार आहे. छान लागतं आणि गरम गरम करा आणि गरम गरम खा, म्हणजे सगळेच आवडीने खातील, इतका टेस्टी आहे. तर तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.